बातमी नाशिकमधून कळवण सुरगाणा भागात पावसाची संततधार सुरू आहे। सणकापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। 2846 क्युसेक वेगानं गिरणा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे। नाशिकच्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब झाले। सणकापूर कळवण धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढली आहे, तर गिरणा नदी पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। तर कळवण सुरगाणा भागात पावसाची संततधार सुरू आहे। सणकापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। याच धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। आज सकाळपासूनच जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला असल्याने आता आपण चनकापूर धरणात येथे आलो असून कळवण तालुक्यातील चनकापूर जे धरण आहे त्या धरणातून आता पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू केला असून 4 दरवाजेतून या नदी पात्राचे जे पाणी आहे हे गिरणा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आले असून त्यामुळे आता मालेगावकडच्या गिरणा नदीला देखील पूर येण्याची शक्यता निर्माण झाली असून या ठिकाणून 4 दरवाजे जे आहेत हे आता सोडण्यात आलेले असून या धरणामुळे अनेक गावांना याचा फायदा होतो। कळवण असो, देवळा असो, सटाणा असो या नद्यांना देखील आता मोठ्या प्रमाणात पाण्याचा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली असून आपण या चनकापूर धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडलं या ठिकाणी आलो असून याच भागातनं आता जो पाणी पुरवठा जो आहे या कळवण असो, सटाणा असो, देवळा असो त्या भागामध्ये या पाण्याचा फायदा होणार आहे। मात्र सकाळपासूनच जोरदार मुसळधार पाऊस केल्यामुळे आता या धरणातनं पाणी पुरवठा जो आहे 4 दरवाजे हे मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले असून आता हे पाणी जे आहे गिरणा नदीच्या पात्रात सोडल्याने मालेगावला देखील पुराचा धोका निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले। जय महाराजसाठी संतोष खताळ, नाशिक, मालेगाव।